त्या परीक्षेचा कालखंड आहे आणि प्रत्येक क्षेत्रात एक आदर्श असं वाटणार आहे की व्यक्तिगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटतं. कारण आजचा अभ्यासाचा विषय असा आठवला की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी रूमला बसायचे त्यावेळेस भूक लागायची, मग त्यातून वेळ निघायचा त्या खाण्यात जास्त वेळ जायचा अन्नप्राशन करण्यामध्ये, तो सगळा वेळ कुठेतरी थांबवावा आणि त्यासाठी पावाचा तुझ्या दिवसभराचा तुकडा आणि त्या पावाच्या तुकड्यावरती दिवसभर केलेला अभ्यास. पण आज तो पावाच्या तुकड्यावरती केलेला अभ्यास अजूनही भारताला 75 वर्ष झाली स्वतंत्र घेऊन आजही आमच्या लक्षात आहे आणि त्याची अभ्यासाची प्रचिती म्हणजे आजचं असणारं संविधान की आज आम्हाला प्रत्येक जगावं कसं आणि कशा स्वरूपाने जगलं पाहिजे, सामाजिक मूल्य कशी पाळावी, नीतिमत्ता कशी पाळावी, समता समानता बंधुता यांची एकसूत्री बांधणी आमच्या आयुष्यामध्ये कशी असावी, या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारक ठरतात. आजचा सगळ्यात अहिंसेचा मुद्दा, या मुद्द्यालाही मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्शच वाटतात. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्धाने दिलेल्या तत्वांवरती चालतात. गौतम बुद्ध पेरले की नक्कीच माझ्या एका मित्राची कविता आहे, तो बुद्ध पेरले की बाबासाहेब उगवतात. प्रत्येकाला आज अहिंसेच्या मार्गासाठी गौतम बुद्ध पेरणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुमच्या आमच्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकर नक्कीच उगवतील असा असावा